कोबी का चिरलाय? मसाले भातात कोबी कोण टाकतं? आमच्या घरात एक मोठा प्रॉब्लेम आहे. मी ट्राय केलं तरी मला काय फरक नाही पडणार, मला जास्त भूकच नाही. सी बापरे, मी 2 दिवस पिते, 2 दिवस विसर, 2 दिवस पिते, 2 दिवस विसर. हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना गुड इव्हनिंग. कारण मी आत्ताच ऑफिसवरून आले ना, म्हणून सगळ्यांना गुड इव्हनिंग. ऑफिसवरून आल्यावर इतका कंटाळा येतो, पण काय सांगू तुम्हाला, जे कामं आहेत ना ते चालूच राहणार आहेत. आणि आजकाल तर माझ्या ऑफिसमध्ये सॅटर्डे संडे सुट्टी पण नाही आहे, त्याच्यामुळे मला जास्त कंटाळायला लागला आहे. आणि माझ्या पप्पांना मसाले भात खायचा होता, म्हणून मग काय मी फॅन बंद करून निघाले किचनकडे. माझ्या मम्मीने ही हटून भाजी असते ही बनवून ठेवलेली. आता याला आमच्याकडे हटून भाजी म्हणतात, म्हणजे पालक आणि शेपू मिक्स असते, त्याच्यात थोडासा नंतर शेंगदाण्याचं कूट टाकतात. मम्मीने भाकरी वगैरे बनवून ठेवलेल्या, एक तोंडी लावायला भाजी, म्हणजे एक साईड डिश म्हणून एक एक्स्ट्रा भाजी केलेली. पण ना मला ही भाजी आवडत नाही, म्हणून मग मी जी साईड डिश म्हणून केलेली ना ती भाजी करणार आहे. आता मी म्हटलं की फ्रीजमधून जरा सामान काढावं आणि मसाले भातासाठी म्हणजे कांदा टोमॅटो जे काही असेल ना ते चिरावं. मी पाहिलंच नाही मम्मीने मसाले भातासाठी सगळं एवढं सगळं चिरून ठेवलंय, पण मला एक कळे ना, तिने कोबी का चिरलाय? मसाले भातात कोबी कोण टाकतं? काय करते नाही काय मला काही कळत नाही. म्हणजे तिने मला असं वाटतं की कांदा चिरायच्या ऐवजी कोबी चिरला काय का काय, हे वेगळं कशासाठी चिरलंय मला तेही माहीत नाही आहे. पण तिने ना हा बटाटा चिरून ठेवल्यामुळे बघा हा कसा काळा पडलाय. आता मला हा धुवून घ्यायला लागणार आहे नीट, नाहीतर मग तो असा. कांदा का नाही चिरला? आणि तिने गाजर का चिरला? काही वेगळं बनवायचंय का काय माहिती, काही बनवायचं असू शकतं. ती काही वेगळं वेगळं एक्सपेरिमेंट करते. आणि वरून काय बोलते, मला वाटलं तुम्ही खाल. तिला वाटतं ना, तसं काहीच होत नाही आमच्या घरात, कारण खाण्यात आम्ही सगळे खूप वेगवेगळे आहोत, दॅट्स वाय. पण आता मी बघते, तिला कॉल करते आणि विचारते हे नक्की का चिरलंय हे सगळं. आमच्या घरात एक मोठा प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे आम्ही कांदे ना खाली न ठेवता वरती ठेवलेत. आणि ना हे जेव्हा लागेल तेव्हा एक एक कांदा काढायचा मला कंटाळा येतो. पण हा कांदा मध्ये खराब झालेला दिसतोय, अजून एखादा घ्यायला लागेल. देवा, जाऊ दे, आले तसे घेते, नंतर काढून ठेवेन मी सगळे. कंटाळा आलाय. माझी मम्मी तर कधीच लागेल तेव्हा तिला काढायची सवय, आणि मला खूप कंटाळा येतो खरं सांगते, हे असं लागेल तेव्हा काढायला. पण ठीक आहे, आता जाऊ दे, पटापट मी चिरते. तिला पुलाव भात बनवायचा. हां, मी त्याच्याशी कॉलवर बोलले, ती मला बोलली अगं पुलाव भात आहे. मी म्हटलं मग कोबी? ती मला बोलते अगं बघू आपण ट्राय करू. म्हटलं ठीक आहे, मला काय, मी एक वडापाव खाल्ला ना, त्याच्यामुळे किती ट्राय केलं तरी मला काय फरक नाही पडणार, मला जास्त भूकच नाही. कांदा चिरायला कोणाला कोणाला आवडतो किंवा कोणाला नाही आवडत, हे मला प्लीज तुम्ही सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्पेशली मला कांदा चिरायला बिलकुल आवडत नाही. आणि त्यातला मी तुम्हाला मगाशी पण दाखवला, एक कांदा ना मला असा खराब वाटत होता आणि तो सिरियसली खराब निघाला. आणि कांदा चिरायला मला का आवडत नाही त्याचं कारण म्हणजे इतकी डोळ्याला कडू येते. आता आमच्याकडे कडू येणं म्हणतात, काहींकडे तिखट लागणं असं पण म्हणतात. म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड आहे अंजू, तुम्हाला माहीतच असेल, त्यांच्याकडे असं म्हणतात की तिखट म्हणजे कांदा तिखट आहे, म्हणजे ते डोळ्याला पाणी वगैरे येतं. आणि बघा हा कांदा खराब निघाला आहे. मला एकदम असं कसं तरी झालं, मग तो कांदा मी फेकून दिला. अर्थात जो प्लेटमध्ये कापलेला तो फेकून नाही दिला, पण खूप कांदा डेंजर कडू होता. मला नाही इतकं त्या कांद्याने रडवलं काय सांगू तुम्हाला. म्हणून मी कांदा चिरत नाही. कांदा चिरून पण मला रडायला आली. एवढूसा हा एवढूसा कांदा, पण हा माणसाला रडवतो म्हणजे बापरे. माझ्या त्या नाकात अशा झिंझिण्या उठल्यात त्या कांद्याने बाबा. मला ना म्हणून कांदेमध्ये चिरायला आवडत नाही. त्यातल्या त्यात मसाले भात किंवा पुलाव असं काही बनवायचं असेल तर उभा कांदा चिरायला लागतो, म्हणून ठीक आहे. आडवा कांदा म्हणजे एकदम जो फाईन चॉप्ड असतो ना तो चिरायचं म्हटलं की मला लय टेन्शन येतं. मी असली कामं स्वतःत घेत नाही सिरियसली. ते ना मम्मीने ते चॉपर होतं ना आमच्या इकडे, ते चॉपरच खराब झालं आहे. तिचं म्हणजे ना खराब झालेली वस्तू लगेच इतकीही खराब झालेली नव्हती, ती चालत होती. माझं काय म्हणणं आहे, नवीन आणावी, मग आहे ती टाकून द्यावी ना. नवीन आणायला नको, नवीन यायच्या आधीच टाकून देते ती, मग प्रॉब्लेम होतात ना. मसाले भात फोडणी देताना मी म्हटलं व्हिडिओ नको घ्यायला, आधी ना मला बघायचं होतं हा कसा दिसतोय भात, म्हणजे हे जे प्रकार येते. पण ॲक्च्युली ते नंतर छान दिसत होतं. मम्मी म्हटली की मी एका साईडला तांदूळ वॉश करते, तेवढ्यात तो हा जो मसाला आहे तो नीट एकत्र कर. मम्मीने हा शाही बिर्याणी मसाला आणला होता याच्यात टाकण्यासाठी, तर मी टाकला थोडासा. आणि मम्मीने त्याच्यानंतर जे तांदूळ होते ते सुद्धा त्याच्यात टाकले. मम्मी मला बोलली की पाणी नंतर टाकू, आधी तांदूळ तू त्याच्यात चांगले मिक्स करून घे. मी म्हटलं ठीक आहे. म्हणजे तिला पुलाव बनवायचा होता, पण अर्थात हा पुलाव तर नव्हता झाला, कारण पुलाव मला असं वाटतं की सफेद रंगाचा वगैरे असावा. असं काही नाही, असतो का वेगळ्या रंगाचा असेल तर मला तुम्ही ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळ्यांनी. आणि नंतर मम्मी बोलली की हे कढईत पाणी गरम करून टाकायचं आहे, पण मी पाणी गरमच करायचं विसरली.
आणि मेन म्हणजे मी हळद पण टाकायची विसरली होती. माझी मम्मी मला बोलते, बाई तुझं लक्ष कुठे असतं? मी म्हटलं अगं हे तू चिरलं आहे ना, मग तू बनवायला घ्यायचं. आता तिला काय पाहिजे कसं पाहिजे, एक तर माझ्या डोक्यात होतं मसाले भाताचं, पण मम्मी मला बोलते मसाले भातात सुद्धा हळद का असे ना टाकतातच ना, ते कसं काय विसरली, जाऊ दे आता काय. माझ्या मम्मीने ना आजकाल एक ड्रिंक बनवून ठेवलं आहे, आजकाल म्हणजे आता 2-3 दिवसात. ते दाखवते मी तुम्हाला काय आहे. लेट मी शो यू. हा फ्रीझर आहे, हे बघा, हे दिसलं, हे पिंकी पिंकी आहे. हे काय आहे, याच्यात बीटरूट आहे, ओली हळद आहे, आवळा आहे, अजून काहीतरी आहे. ह्याचे क्यूब्स सकाळी उठल्यावर काचेच्या ग्लासात टाकायचे, त्याच्यावर गरम पाणी टाकायचं आणि मग ते प्यायचं. डिटॉक्सिफिकेशन तिने असं कुठल्या तरी यूट्यूबच्या रीलमध्ये पाहिलं होतं, तसं काहीतरी बनवलं आहे. मी 2 दिवस पिते, 2 दिवस विसर, 2 दिवस पिते, 2 दिवस विसर. त्यानंतर मी बेडरूममध्ये जाऊन बसताच मम्मी मला बोलत होती की ही मी मार्केटवरून बॅग आणले. मी म्हटलं कशासाठी? मला बोलते काही असं टिफिन वगैरे काही न्यायला असेल ना तर ही बॅग मस्त आहे ना. मला ॲक्च्युली ही बॅग खूप आवडली. नंतर मला मम्मीने तिच्यासाठी आणलेली एक बॅग दाखवली, तर मला ती एवढी काही खास नाही म्हणजे आवडली नाही, मला एवढी नाही वाटली. मम्मीला म्हटलं ही अजिबात चांगली नाही. मम्मी मला बोलते का गं? मी म्हटलं आता नाही आवडले तर नाही आवडले, तर काय सांगू तुम्हाला, नाहीच आवडली मला. बघू आता जो भात टाकलाय तो कसा दिसतोय ते तेवढं तरी बघू म्हणजे कळेल. 1 मिनटं मी याला पकडते, तेच झाकण ठेवले म्हणून काय बोलू नका. अरे वा, चांगलं दिसतोय. 1 सेकंड याला मिक्स करते चांगलं. चांगला दिसतोय. मला वाटलं असं वाटलं उगच काहीतरी वेगळंच होईल आणि ते खावलं नाही जाणार मला, पण नाही, ॲक्च्युली छान दिसतंय. पण आता खाल्ल्यावर कळेल छान दिसतंय की छान लागत नाही आहे. म्हणजे नुसतं छान दिसतंयच असं नको व्हायला, छान लागायला पण पाहिजे ती गोष्ट. बाहेर आलेत सावंत काका, मम्मी त्यांच्याशी गप्पा मारत बसले. आमची जेवणं वगैरे झाली. आता मला एवढी भांडी घासायचा कंटाळा आला, तरी सांगते तुम्हाला आवाज येतोय ना, ते लोक सगळे गप्पा मारत बसलेत बाहेर. आणि बघा मला हा एवढा भांड्यांचा ढीग घासायचा आहे, हे सगळं किचन साफ करायचं आहे. असं सगळं करायचं म्हणून कंटाळा येतो, खरं कंटाळा येतो. घासावे तर लागतील, पर्याय नाही आहे माझ्याकडे. चला लागा कामाला ईश्वरी पटापट. काय माहीत का आजकाल ना खूप असं थकल्यासारखं होतं आहे, कामच करू वाटत नाही आहे. पण मी म्हटलं की नाही काम करून घ्यावं, कारण रात्रीची अशी झोपताना भांडी ठेवू नये म्हणून. मग कधी कधी राहून जातात, पण ती एकदम थोडी वगैरे असतात. आणि ना आधी मी काचेचे हे जे ग्लास होते ना ते धुवून टाकत होते, किंवा मग असे आपल्या घरातले जे काही असे नॉर्मल ग्लास, वाट्या, ताटल्या असतात तर ते मी धुवून टाकत होते. कारण नंतर हे धुवायला गेलं ना तर त्याच्यावर नीट भांडी अशी ठेवता येत नाहीत. मग अशी मोठी भांडी, आणि मला त्या भांड्याची जी जाळी असते त्याच्यात भांडी एकदम अशी प्रॉपर लावलेली आवडतात. आता काही लोक वरखाली लावतात, पण मला तसं आवडत नाही. मी म्हटलं की पटापट ही भांडी घासून घ्यावी. याच्यानंतर मला टेरेसवर सुद्धा वॉकला जायचं होतं. पण तुम्हाला खरं सांगते आजकाल इतका कंटाळा, म्हणजे बॉडी खूप थकल्यासारखी होते. ह्याच्यासाठी काहीतरी असेल ना तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हां, आणि माझी मम्मी मध्ये ये जा, मी तिला तिकडून पण बोलत होते एका साईडने की मम्मी येऊ नको, पण आता काय घरातले लोक म्हटल्यावर ऐकणार नाहीतच, आणि स्पेशली माझ्या घरचे तर बिलकुल ऐकणार नाही. नंतर हे किचन बघा किती सुंदर स्वच्छ झालं आहे. मला असं स्वच्छ किचन खूप आवडतं. इतकं असं म्हणजे ना याच्या आधी किती डेंजर वाटत होतं आणि आता एकदम भारी वाटतं. जाऊ द्या, मला आली आहे झोप. सो सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. मी पण आमच्या घराचा डोअर लावते आणि झोपते. सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.